महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे अभ्यासश्री अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार। मित्रांनो, आजपासून आपण मराठी व्याकरणाशी संबंधित असणारा PYQs आणि सराव प्रश्नांचा सिरीज सुरू करत आहे विथ एक्सप्लेनेशन। चला तर मग समजून घेऊया। पहिला क्वेश्चन, शहाणा शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे असा हा क्वेश्चन आहे। पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 2 विशेष नाम, पर्याय क्रमांक 3 समुदायवाचक नाम, पर्याय क्रमांक 4 सामान्य नाम। मित्रांनो, शहाणा शहाणपणा हे जे नाव आहे ते भाववाचक नाव आहे, ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये धर्मवाचक नाम या नावाने देखील संबोधले जाते। ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले जे काही गुण असतात त्या गुणातून धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम संबोधले जाते। आता समजून घेऊया आपण भाववाचक नामे तयार कशी होतात। सामान्य नामे, विशेष नामे, धातू व विशेषण यांना काही प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात। त्यामध्ये बघा प्रत्यय कोणते कोणते लावू शकतात? आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, वा हे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय सामान्य नामांना, विशेष नामांना, धातू व विशेषण यांना लावून भाववाचक नामे तयार होतात। जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पणा हे जे प्रत्यय आहे शहाणपणाला लागलेला आहे। दुसरा क्वेश्चन पहा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? पहिला विधान बघा, हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक। दुसरा विधान बघा, ययाती वाच, ते फार वाचनीय पुस्तक आहे। पर्याय क्रमांक 1 फक्त अ, पर्याय क्रमांक 2 फक्त ब, पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही मध्ये दर्शक सर्वनामे आहे। पर्याय क्रमांक 4 अ व ब दोन्ही मध्ये नाही। मित्रांनो, दर्शक म्हणजे दर्शविणे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणाऱ्या सर्व नामांना दर्शक सर्वनामे असे म्हटले जाते। जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण हा, ही, हे या सर्व नामाने दर्शवतो किंवा संबोधतो, आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते हे संबोधत असतो। म्हणजेच मित्रांनो, ह्या दोन्ही विधानामध्ये जर पाहिला आपल्याला या ठिकाणी हे आणि ते हे दोन्ही शब्द आलेले आहेत, म्हणजे सर्वनामे आलेले आहेत। म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 दर्शक सर्वनामे जे आहेत विधान अ आणि विधान ब दोन्ही मध्ये आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। जाणून घेऊया पुढचा क्वेश्चन, पुढीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण कोणते असा हा क्वेश्चन आहे। तर बघा, पर्याय क्रमांक 1 द्वितीय, पर्याय क्रमांक 2 दुप्पट, पर्याय क्रमांक 3 कुठला, पर्याय क्रमांक 4 सगळा। मित्रांनो, या क्वेश्चन मधून आणि त्या क्वेश्चन मधील पर्यायामधून आवृत्तीवाचक विशेषण आपल्याला पाहायचं आहे, ओळखायचं आहे। तर बघा, आवृत्तीवाचक विशेषण जे आहे हे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे दाखवण्याचं काम करत असतात। म्हणजे संख्येचे, एखाद्या संख्येचं आवृत्ती दाखवण्याचं, पुनरावृत्ती दाखवण्याचं काम या माध्यमातून केली जाते, दाखवली जाते। तर बघा, दुप्पट यामधून आपल्याला आवृत्ती दिसून येते, सगळा, कुठला, द्वितीय यातून आपल्याला आवृत्ती दिसत नाही। म्हणून या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आवृत्तीवाचक विशेषण कोणतं आहे? दुप्पट, म्हणजे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे आपल्याला लक्षात येते। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली या वाक्यातील पुढारली या क्रियापदास काय म्हणून ओळखले जाते किंवा काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 अनियमित क्रियापद, पर्याय क्रमांक 2 शक्य क्रियापद, पर्याय क्रमांक 3 साधित क्रियापद, पर्याय क्रमांक 4 प्रयोजक क्रियापद। तर मित्रांनो, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली हे काय आहे? साधित क्रियापद आहे। आता साधित क्रियापदाबद्दल थोडंसं माहिती घेऊया। शब्दाच्या विविध जातीपासून, विविध जातीमध्ये नाम येतो, विशेषण, क्रियापद, अव्यय हे काय आहेत? विविध जाती आहेत, शब्दांच्या जाती, बरोबर। तर शब्दाच्या विविध जातीपासून तयार झालेले जे काही क्रियापद असतात त्या क्रियापदांना साधित क्रियापद संबोधले जाते किंवा म्हणतात। हे जे क्वेश्चन आहे मित्रांनो, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली आहेत,
हे क्वेश्चन राजशिवीची मुख्य परीक्षा 2018 मध्ये आलेला क्वेश्चन आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साधित क्रियापद। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा असा हा क्वेश्चन आहे। त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचित होती। या पूर्ण वाक्यातून आपल्याला शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे। तर बघा, पर्याय क्रमांक 1 जाईच्या, पर्याय क्रमांक 2 त्याची, पर्याय क्रमांक 3 वेचित, पर्याय क्रमांक 4 खाली। तर मित्रांनो, त्याची आई जाईच्या मांडवाखाली काय वेचित होती? फुले वेचित होती। तर आता या ठिकाणी मांडव जो आहे तर ते नाम आहे, खाली काय आहे मित्रांनो? खाली हे शब्दयोगी अव्यय आहे। ठीक आहे, नामाला जोडून आलेला हे एक शब्दयोगी अव्यय आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचित होती। या पूर्ण वाक्यातील शब्दयोगी अव्यय जो आहे तर तो खाली आहे। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले। या वाक्यातील उभयान्वयी अव्ययी प्रकारातील आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर बघा, पर्याय क्रमांक 1 परिणामबोधक, पर्याय क्रमांक 2 उद्देशबोधक, पर्याय क्रमांक 3 संकेतबोधक, पर्याय क्रमांक 4 कारणबोधक। कोणता उभयान्वयी अव्यय आहे? तर मित्रांनो, क्वेश्चन मधील जो स्टेटमेंट आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला तर यातून आपल्याला इझिली लक्षात येऊन जाते। बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले। म्हणजे जर समजून घेतला, बाळासाहेबांनी जर समजावून सांगितलं नसतं तर काम झालं असतं का? नाहीये। म्हणजे बाळासाहेबांनी समजावून सांगितले, परिणाम काय घडला? काम झाला। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परिणामबोधक उभयान्वयी अव्यय। बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून हे काम केले। या वाक्यातील म्हणून जो आहे तो परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे या वाक्यातील छे हे केवळ प्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते ते बघायचं आहे। पर्याय क्रमांक 1 तिरस्कार, पर्याय क्रमांक 2 विरोध, पर्याय क्रमांक 3 आश्चर्य, पर्याय क्रमांक 4 शोक। मित्रांनो, विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्ययामध्ये आपल्याला छे, छट, हॅट, उ, उहू, अह, छे छे हे जे आहेत मित्रांनो हे सगळे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 विरोध। छे गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे हे काय करतो मित्रांनो? यातून काय व्यक्त होतो? तर विरोध व्यक्त होतो। हे जे क्वेश्चन आहे मित्रांनो असिस्टंटची मेन एक्झामिनेशन 2011 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे। जाणून घ्या नेक्स्ट क्वेश्चन। खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे। श्रीशांत क्रिकेट खेळतो। क्रियापदाचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे। पर्याय क्रमांक 1 सकर्मक क्रियापद, पर्याय क्रमांक 2 अकर्मक क्रियापद, पर्याय क्रमांक 3 साधित क्रियापद, पर्याय क्रमांक 4 संयुक्त क्रियापद। तर मित्रांनो, श्रीकांत क्रिकेट खेळतो हे काय आहे? हे एक सकर्मक क्रियापद आहे। सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणायचा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आणि हे जे क्वेश्चन आहे PSI ची मुख्य परीक्षा 2011 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे। जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन। सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, य, व, या यासारखे प्रत्यय लावून नामे डॅश डॅश तयार करता येतात असा हा क्वेश्चन आहे। पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 2 समुदायवाचक, पर्याय क्रमांक 3 धर्मीवाचक, पर्याय क्रमांक 4 काल्पनिक। तर मित्रांनो, सामान्य नामे व विशेष नामे यांना जे प्रत्यय उदाहरणार्थ आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, य, व यासारखे प्रत्यय लावून काय तयार होतात? भाववाचक नामे तयार होतात। आणि हे जे क्वेश्चन आहे मित्रांनो असिस्टंटची मुख्य परीक्षा 2016 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे। अशा पद्धतीने आपण शॉर्ट बट स्वीट मध्ये म्हणजे कमी वेळेमध्ये 10
PYQs आणि सराव प्रश्नांचा या ठिकाणी आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. अशाच पद्धतीने इथून पुढे कायम आपल्या अभ्यासश्री YouTube चॅनलवरती हे कंप्लीट सिरीज चालणार आहे. तर आत्ताच तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर अभ्यासश्री अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच फॉर टुडे डिस्कशन. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सेशनमध्ये. जय हिंद.